नमस्कार मंडळी, तर मी संजय तुंबडे आपल्या भारी कलाकार युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी, सकाळचे वाजले आहे 6:20। तर आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग आजही तितकं सुंदर आहे। तिकडे जाणारा रस्ता खूप सुंदर आहे आणि डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज म्हणजेच पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये असलेल्या काळमांडवी धबधब्याला। चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमचा इथे प्रवास सुरू केलेला आहे। आम्ही ठाण्यावरून निघालो, जवळपास 1 तासांनी आम्ही विरारला पोहोचलो। पण असं ऐकलंय की काळमांडवी धबधब्याला पोहोचण्यासाठी ना थोडं जंगल वळण पार करावे लागतात, पण तीच तर खरी मजा आहे ना। तर मंडळी, 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही विरारच्या थोडा पुढं आलोय। इथं थोडा पाऊस नाही म्हणून जॅकेट वगैरे काढला आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू करतोय। तर मंडळी, 2 मिनटं आम्ही रेस्ट केल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास कंटिन्यू करतो। हे बघा माझ्यासोबत कोण कोण आहे ते दाखवतो। हा मनीष आहे, माझ्या घराच्या बाजूलाच राहतो। आणि हा ललित आहे, आपण माझ्या घराच्या बाजूलाच राहतो। आणि हा संदेश आहे। आमच्याकडे दोन एक ॲक्सेस आहे, दोन्ही पण ॲक्सेस आहे। आम्ही ॲक्सेसवरून प्रवास करतो। थोडा आता जरा रेस्ट केलं आणि आता निघणार आहे। चला तर मग भेटूया पुढे आपण। जव्हार 47 किलोमीटर, मंडळी आम्हाला फक्त आता पोचायला 1 तास राहिला आहे बाकी। आमच्या लोकेशनला पोचायला तर तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल आमचा कसा असणार। तर मंडळी हा बघा, आम्ही आता विक्रमगडला पोचलोय आणि हा विक्रमगडचा बाजार आहे इकडे। तर मंडळी, इथले रस्ते बघा ना किती भारी आहे। जव्हारला पोचू आम्ही आता, विक्रमगडला होतो आम्ही। मंडळी, आम्ही जरा एका गावात उतरलो। ॲड्रेस विचारता काळमांडवीचा। ते बोलतात अजून इथून 9 किलोमीटर आहे। हे गाव आहे, दुकान आहे, त्या दुकानात पाणी वगैरे घेतो आम्ही। मंडळी हे बघा, फायनली आम्ही पोचलोय काळमांडवी वॉटरफॉलला। त्याची आतुरता होती, शेवटी आम्ही तिथे पोचलोय। हे बघा, काळमांडवी वॉटरफॉल आहे। मनीष तिथं वाट बघतोय माझी आणि मी चालतोय। वातावरण 1 नंबर झालंय। चले पाटकर कंपाऊंडचे पोरा आयलँड ग काळमांडवीला रंग 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 रंग। तर मंडळी, फायनली आम्ही 3 तासाच्या प्रवासानंतर काळमांडवीला पोहोचणार आहे। फक्त 2 मिनिटात। जितका खूप झालाय, कारण की त्यांनी पहिल्यांदा लॉंग ड्राईव्ह केली आहे, ते पण ॲक्सेस 125। बघा आमची गाडी आहे आणि वातावरण इतकं भारी झालंय। वॉटरफॉल बघून घरी बसल्या जिथं असेल ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, घरी एन्जॉय कराल। तर पार्किंगचे चार्जेस ना, आम्ही 4 जण होतो। 4 जणांचे 20 रुपये घेतले आणि गाडीचे 20 रुपये घेतले, म्हणजे टोटली आमच्या 4 जणांची मिळून 120 झाले पार्किंग। हे बघा, ही आहे रिसिप्ट। हे बघा, इथं पार्किंग लावलं आहे। 4 व्हीलर पण आहे
आणि बाईक आपली इथून या रोडने पुढे जाते. हे बघा पार्किंगची टीम. तर मंडळी फायनली आपण 4 ते 5 तासाच्या प्रवासानंतर काळमांडवी या वॉटरफॉलला पोचलो आहे. खूप अवघड झालं, प्रवास पहिल्यांदा केला, खूप लॉंग डिस्टन्स होता, पण ठीक आहे, कधीतरी स्टेअर्स आहेत. गाडी पार्क करून आम्ही चालायला सुरुवात केली. कमीत कमी 10-15 मिनिटाचा छोटा ट्रेक आहे. जंगलाची वाट खरीच ॲडव्हेंचरस आहे, पण एक नंबर वाटतं. आणि इथल्या पायाखालची दगडी झाडं, पाण्याचं वाहनं आणि इथल्या पक्ष्यांचा आवाज एक नंबर फील करत आम्ही चालायला सुरुवात केली. तर मंडळी, तुम्हाला जो ट्रॅक बोलत होतो ना, तो इथून चालू होतो. हा बघा, माणसं इथे स्टॉप होतात. बघा, हा इथून ट्रॅक चालू होतो. तर मी पण तसंच चालतोय. फर्स्ट टाइम ट्रॅक करतोय. खतरनाक ट्रॅक आहे. हा बघा ट्रॅक कसा हळूहळू असं खाली यावं लागतं. करून पाहू शकता. हा हो आहे, तुम्ही पण आलेत. ट्रेकिंग आपल्याला असा बघायला मिळतो. बघा, आपल्या काकींना आहे करा. काकी आहे करा. चला आपण भेटूया पुढे. व्हिडिओ काढत होतो, त्यांना आवडलं. मला बोलले की तू यूट्यूबर आहे. हाय निखिल. आपली भारी कलाकार आहे. भारी कलाकार. हा, भांडूप मुंबई. थँक्यू थँक्यू. थँक्यू आपल्याला अनंत पर्सनने खूप चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल. हे ठिकाण अजूनही फारसं कमर्शियल झालेलं नाही, त्यामुळे इथे स्वच्छता आहे, गर्दी तेवढी नाही, सर्व नॅचरल आहे. पाण्यात बसून चिल करता येतं. फोटोसाठी भारी स्पॉट आहे. पिकनिकला फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जर छोटासा ॲडव्हेंचर पाहिजे असेल तर आपल्याला इथं भेटू शकतो. आपली मंडळी बघा, आपलं काळमांडवीचं ना वॉटरफॉल इकडून चालू होतं. हे बघा, दरी कशी आहे दरी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. पुढे पण अजून दाखवतो तुम्हाला मी. बघा किती खाली आहे बघा. बघा डिस्टन्स बघा. आपल्याला इकडे मंडळी, आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आपल्याला ना फुल सेफ्टी 100% भेटून जाते. म्हणजे जे लाईव्ह जॅकेट असतं ना ते आपल्याला इथं भेटून जातं. पर पर्सन 100 रुपीज आहे. तुम्हाला दरी दाखवतो कशी आहे. हे बघा, मी जिथं उभं आहे ना ते डायरेक्ट खाली दरीमध्ये, म्हणजे इथून वॉटरफॉल आपला चालू होतो. हे बघा इथून, आणि इकडे आपले माणसं उभी आहेत. मोठी खूप दरी आहे. बघा किती अंतरावर आहे. मला तर वाटतं 60-70 फीट तरी असेल किंवा जास्त पण असू शकतो. पब्लिक इथून उडी मारते. त्याच्यानंतर हा सेकंड वॉटरफॉल आहे. त्याच्यानंतर हे असं चालू होतं. तर आम्ही बघू. हे बघा एंट्री बघा.
बघा माणसं कुठं दिसतात तुम्हाला. हे आहे कालमांडवी वॉटरफॉल. माणसं बघा किती दिसतात. म्हणजे विचार करा मी कुठल्या अंतरावर उभा असेल. बघा मी आता खाली उतरतो इथून हळूहळू. बघा मी कुठं उभा आहे. बघा इथून हा पायवाट आहे. असा कोपऱ्याला जायचं आहे. केवढा मोठा वॉटरफॉल आहे बापरे. पहिल्यांदा बघितला. ही आपली माणसे मनीष, संदेश आणि ललित खाली जाताना दिसत आहेत. हा बघा ना नो ड्रिंक. एवढा मोठा वॉटरफॉल आहे बघा. मला बोलवत आहेत ते. त्याला मी खाली जातो. तर मंडळी बघा एक रात्र झोपलास ना, आज जास्त दुखला ना तुला तर ट्रॅकिंग खतरनाक आहे इथे. तुम्हाला दाखवतो. बॅक कॅमेरा करून दाखवतो. थांबा. करायचं असेल तर आपल्याला असेल तर आपण जर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर आपण इथून उतरू शकतो. नाही तर आपल्याला तिकडून आपण उतरू. कारण की इथं फॅसिलिटी उपलब्ध केले तर आपण स्टेअरचाच वापर करू. अदरवाईज काय ऑप्शन नसतं तर आपण इथून गेलो असतो. आहे का? थँक्यू. आणि फायनली तो क्षण आला. समोर उभा होता कालमांडवी धबधबा. डोंगराच्या कुशीतून एक पांढरं शुभ्र पाणी खळखळत खाली पडत होतं. असं वाटत होतं की एकदम सुकून त्याच्याकडेच बघत राहावं. त्याला बघून जी प्रवासात थकावट झाली होती ती अशीच दूर पळून गेली. आम्हाला पण तिकडे ना वॉर्निंग दिली की तुम्ही ना लाईव्ह जॅकेटशिवाय पाण्यात उतरू नका. उतरायचं असेल तर मी पण आता लाईव्ह जॅकेट घालतो. थोडा धबधब्याचा आनंद घेतो. पाऊस पण आता नुकताच पडायला लागलाय. त्याला आणि फायनली इथे आपण पहिली उडी इथं पाण्यात मारलेली आहे. आणि माझ्या मागोमाग मनीषने पण मारली, संदेशने पण मारली. आणि हळूहळू आम्ही सर्वीकडे उडी मारतच गेलो. आपली मंडळी तुम्हाला मी सांगतो, कुठं पण तुम्ही नवीन जागेवर जात असाल तर लाईव्ह जॅकेट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की सेफ्टी आहे आपली. सेफ्टी आपली पहिली प्रायोरिटी आहे. मला खूप भारी वाटलं एवढी मारी. काय बोलतो संदेश? किती पोल आहे? 15 फूटचं पोल आहे. आणि मागे आहे ना तिथे 80 फूट आहे.
आम्ही धाडस करून उडी मारली सक्सेसफुल एकदम. माझ्या दादाला मिस करतो फक्त. दादा असं तर जाम मजा केली असती. परत उडी मारणार आहे, दाखवतो तुम्हाला. फायनली काय मांडली